कोरोना महामारीच्या काळात प्रशासनाला अनेक निर्णय घेऊन तातडीनं अंमलबजावणी करावी लागली. या सगळ्यात उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. CSR फंडाचा वापर केल्यास त्वरित अंमलबजावणी करणं शक्य आहे हे त्यांनी ताडलं. कॉर्पोरेट बिग विगशी चर्चा करून अजितदादांनी त्याचं महत्त्व त्यांना पटवून दिलं. या कामात बँकिंग सेक्टरमधून ॲक्सिस, बंधन, HDFC, ICICI, IDBI आणि RBL बँक यांनी मदतीचा हात पुढे केला. या माध्यमातून हे काम संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी राबवण्यात आलं आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करत कोरोना महामारीशी मुकाबला करण्यासाठी हे पायलट प्रोजेक्ट्स उपयुक्त ठरले. CSR टीमनं केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा घेऊया. रुग्णालय व्यवस्थापन. कोरोना समस्या नेहमीसारखी हाताळून चालणारं नव्हतं. त्यामुळे कोरोनाकरता वेगळ्या प्रकारच्या व्यवस्थापनाची गरज होती. त्यावर अभ्यास करून CSR टीमनं पुण्याच्या ससून रुग्णालयासाठी तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी समन्वय साधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, प्रोसेस मॅन्युअल, चेकलिस्ट इत्यादी व्यवस्थापन प्रणाली तयार केल्या. तसंच इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालय आणि दवाखाने यांना अनेक यंत्रसामुग्री, वस्तू, सेवा आणि सुविधा लागणार होत्या. त्याचं काटेकोर नियोजन करून त्या उपलब्ध करून दिल्या. त्याचं वितरण करण्याचं काम माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून पूर्ण करण्यात आलं. त्यातील काही प्रमुख सामग्रीचा तपशील पुढील प्रमाणे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकरता डॉक्टरांना कोरोना रुग्णाची तपासणी आणि शस्त्रक्रिया करताना त्यांच्या सुरक्षेकरता लागणाऱ्या 29,000 PPE किट्सचं वितरण केलं. कोरोना रुग्णांचं मनोबल उंचावण्यासाठी CSR टीमनं विविध हॉस्पिटल्स आणि CCC सेंटर्समध्ये कोविड एंटरटेनमेंट सिस्टम बसवली. मनोरंजनासोबत कोविड विषयक पूर्ण माहिती याद्वारे रुग्णांना देण्यात आली. तसंच कोकणासारख्या दुर्गम भागात भारतातील सर्वात अत्याधुनिक कोविड केअर सेंटर क वर्ग नगरपालिकेसोबत उभारण्यात आलं. एक छोटी नगरपालिका कोरोनाचा सामना करण्यासाठी कसं उत्तमपणे सुसज्ज होऊ शकते याचं एक उत्तम उदाहरण होतं. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे घर बसल्या मोबाईलवर मोफत वैद्यकीय सेवा मिळावी याकरता मेड ऑन गो टेलिमेडिसिन ॲप पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी तैनात करण्यात आली. अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला. सुरुवातीला RT-PCR टेस्ट खूप महाग होती आणि त्यांच्या टेस्टिंग किटची कमतरताही जाणवत होती. या इम्पोर्टेड महागड्या किटमुळे देशाचं परकीय चलनही मोठ्या प्रमाणात खर्च होत होतं. यावर पर्याय शोधण्यासाठी CSR टीम आणि ससून रुग्णालयातील रेडिओलॉजी डिपार्टमेंटची टीम एकत्र काम करू लागली. यामध्ये त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका कमिशनर श्री श्रवण हर्डीकर, PMCच्या ॲडिशनल कमिशनर श्रीमती रुबल अग्रवाल मॅडम, ससूनच्या डॉक्टर शेफाली पवार आणि डीन डॉक्टर मुरलीधर तांबे यांचं विशेष सहकार्य मिळालं. त्याचवेळी CSR टीमची गाठ पुण्यातील थिंक स्मार्ट कंपनीशी पडली. त्यातूनच मग कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी AI बेस्ड एक्स-रे आणि CBC वापरून प्राथमिक चाचणी करून घेण्याची संकल्पना पुढे आली. या कंपनीचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर जपानसह इतर मोठ्या देशांमध्ये सायबर क्राईम, मिलिटरी हार्डवेअर टेस्टिंगसाठी, कारच्या विविध भागांच्या क्वालिटी चेकिंगसाठी वापरलं जातं. या प्रणालीमुळे कोविडसह TB, निमोनिया, फायब्रोसिस आणि ब्रॉन्कायटिस सारख्या 16 आजारांचं निदान होतं. तसंच रक्तातील रेड अँड व्हाईट ब्लड सेल काउंट, प्लेटलेट आणि हिमोग्लोबिन यांचा काउंट मिळतो. आतापर्यंत 32,400 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यावर तज्ज्ञ डॉक्टरांचं मत पाहूया. करोना व्हायरस रूल आउट करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्यासाठी हिमोग्राम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत एक्सरेचे रिपोर्टिंग हे अत्यंत आवश्यक जागोजागी उपलब्ध केलेल्या तपासण्या आजकाल आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे फार कमी खर्चामध्ये आपल्याला करोनाचं अर्ली डायग्नोसिस
करून देतं. सो स्क्रीनिंग टेस्ट म्हणून पल्स ऑक्स, हिमोग्राम आणि चेस्ट एक्सरे या गोष्टींना बरंच महत्त्व आहे. चेस्ट एक्सरे हे सगळ्यात कॉस्ट इफेक्टिव्ह आणि उपयुक्त माध्यम आहे की ज्याच्याने आपण सिम्प्टोमॅटिक पेशंटमधलं व्हायरल निमोनिया अर्ली डायग्नोज करू शकतो. त्याचं अवेलेबिलिटी मास प्रमाणावर उपलब्ध करून देऊ शकतो. छातीचा एक्सरे म्हणजे त्याला चेस्ट एक्सरे म्हणतो आपण आणि हिमोग्राम हे तपासणं केलं तर आपल्याला साधारणपणे त्या आजाराच्या तीव्रतेचं लक्षात येते. फक्त चेस्ट एक्सरे आपण बघून यांना सांगू शकतो की यांची 50च्या वर असल्यामुळे यांनी नक्कीच पुढची एक परीक्षा टेस्ट करणं गरजेचं आहे. या अल्गोरिदमचा हाच एक उद्देश आहे की कुठल्याही पेशंटला जरी सिम्पटम नसतील तरी एक्सरेमधून आपण त्याचं फाइंडिंग्स देऊ शकतो आणि बऱ्याच प्रमाणात या कोरोनाचा प्रसार रोखू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्स-रे मशीन, CBC ॲनालायझर ही उपकरणं उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. नॅशनल हेल्थ मिशनमधला निधी वापरून या प्रणालीचा वापर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करता येऊ शकतो. PMT, NMMT यांच्या जुन्या बसेसमध्ये अशा फिरत्या प्रणाली सहज तयार करता येतात. तसंच यामधून येणाऱ्या निष्कर्षांवरून कुपोषणाचं प्रमाण जास्त असलेल्या भागात शालेय पोषण आहारात बदल करता येऊ शकतो. कोरोनानंतर राज्यासमोर TB किंवा निमोनियाचं जे मोठं आव्हान उभं आहे त्यामध्येही या प्रणालीचं योगदान महत्त्वाचं ठरू शकतं. कोरोना काळात सुरुवातीला खाजगी दवाखाने बंद असताना ॲक्सिस बँकेच्या CSR मार्फत नागरिकांच्या सोयीसाठी डॉक्टरांसह सुसज्ज मोफत फिरते दवाखाने पुण्याच्या कॅन्टोन्मेंट झोन्समध्ये सेवा देत होते. पुढे हे काम RBL बँक आणि HDFC बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मधुमेहाच्या चाचणीसह सुरू आहे. आतापर्यंत याचा लाभ 1 लाखाहून अधिक नागरिकांनी घेतला आहे आणि जानेवारी 21 अखेरपर्यंत 2 लाख लोकांपर्यंत याचा लाभ पोहोचलेला असेल. सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीममध्ये अशी सेवा एखाद्या शहरी भागात कार्यरत असलेल्या दवाखान्यात देण्यासाठी प्रति रुग्ण 300 रुपये खर्च केले जातात आणि रुग्णाला मोफत सेवा दिली जाते. या अनोख्या पायलट प्रोजेक्टमध्ये अत्यंत दुर्गम ग्रामीण भागात जिथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा नाही अशा जागी सुद्धा प्रति रुग्ण 200 रुपयांहून कमी खर्चात CSRच्या माध्यमातून ही सेवा क्वालिफाईड डॉक्टरांच्या माध्यमातून पुरवण्यात आली. या फिरत्या दवाखान्यांमध्ये अनेक सामान्य आजारांवरची औषधं रुग्णाला देण्यात येतात. इथे उपर मधुमेहासकट अधिक 4 चाचण्याही करण्यात आल्या आहेत. हे करत असताना एक धक्कादायक बाब अशी समोर आली आहे की साधारणपणे 25 ते 35% नागरिकांमध्ये मधुमेहाचा प्रादुर्भाव जाणवला. या लोकांना आपल्याला मधुमेह आहे याची जाणीवच नव्हती. ही सर्व सेवा प्रदान करीत असताना प्रत्येक जागी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर वापरण्यात आली आणि त्यामुळे अत्यंत दर्जेदार मेडिकल सेवा पुरवण्यात आली. हेच काम नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून कायमस्वरूपी महाराष्ट्रात करण्याची संकल्पनाही आरोग्य मंत्र्यांच्या समोर मांडली आहे आणि त्याला थोड्याच दिवसात मूर्त स्वरूप आल्यास असा क्रांतिकारक प्रयोग करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल. डॉक्टर दळवी प्रसूतीगृह इथं बंधन बँकेनं मदतीचा हात पुढे केल्यामुळे त्यांच्या CSR फंडातून 16x16 जम्बो ऑक्सिजन प्रणाली CSR टीमनं बसवली आणि 98 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध केले. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे पुण्यावरील ताण कमी होण्यास मदत झाली आणि अनेकांचे प्राण वाचले. कोविड एड्युटेनमेंट सिस्टम. कोरोना रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवल्यामुळे अनेक जण खचून गेले. त्यांना मानसिक आजाराचा धोका निर्माण झाला. त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी CSR टीमनं बंधन बँकेच्या मदतीनं पुणे मनपात अनेक हॉस्पिटल्स आणि CCCमध्ये कोविड एड्युटेनमेंट सिस्टम TV संचासहित बसवल्या. त्यामुळे कोरोना रुग्णांचं मनोबल वाढण्यास मदत झाली आणि या सिस्टममुळे त्यांना कोविडविषयीची संपूर्ण माहितीही मिळाली. कार्डियक रुग्णवाहिका. रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर शिफ्ट करताना कार्डियक रुग्णवाहिकेची आवश्यकता पडते. ICUमधील पेशंटला जसं ऑब्झर्वेशन आणि मॉनिटरिंग लागतं तशा सर्व सुविधा या कार्डियक रुग्णवाहिकेत असतात. त्या पार्श्वभूमीवर कार्डियक रुग्णवाहिकांची व्यवस्था CSR टीमनं
बंधन बँकेच्या सहाय्यातून केली. अजितदादांच्या सांगण्यावरून बँकेनं अतिवृष्टी आणि वादळाचा तडाखा बसलेल्या कोकणासारख्या दुर्गम भागात अत्यंत आधुनिक कार्डियक रुग्णवाहिका उपलब्ध केली. ही रुग्णवाहिका अख्ख्या महाराष्ट्रात आदर्श कार्डियक रुग्णवाहिका म्हणून गाजली. CSR टीमसोबतच ससूनच्या डॉक्टर्सचाही या रुग्णवाहिकेच्या डिझाईनमध्ये मोठा वाटा होता. कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची मागणी सातत्यानं वाढत होती. जम्बो सिलेंडरची कमी ऑक्सिजन क्षमता देखील समोर आली. श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या कोरोनाच्या सामान्य रुग्णास प्रति मिनिट 1 ते 15 लिटर ऑक्सिजन लागतो, तर ICUमध्ये असणाऱ्या रुग्णाला प्रति मिनिट 30 ते 40 लिटर ऑक्सिजन लागतो, तर HFNO प्रणालीवरील रुग्णाला 15 ते 60 लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन लागतो. जम्बो सिलेंडर केवळ 7,000 लिटरचा असल्यानं सातत्यानं बदलावा लागतो. त्याची ने-आण करणं हे कष्टाचं काम आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी त्यांच्या टीमला याबाबत तोडगा काढायला सांगितलं. यावर तोडगा निघाला तो क्रायोजेनिक लिक्विड ऑक्सिजन ड्युरा सिलेंडरचा. क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा वापर उपग्रह आणि रॉकेट प्रक्षेपणाकरता इस्रोकडून केला जातो. या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणावर लिक्विड ऑक्सिजन एकत्रित करता येतो. शेल अँड ट्यूब ही वाई इथली कंपनी इस्रोसाठी क्रायोजेनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्र पुरवते. या शेल अँड ट्यूब कंपनीचं सहाय्य ड्युरा सिलेंडर प्रणालीतील वेपोरायझर तयार करण्यासाठी घेण्यात आलं. एका ड्युरा सिलेंडरमध्ये 25 जम्बो सिलेंडर इतका ऑक्सिजन मावतो. ही यंत्रणा कमी जागेत उभारली जाते. हे सिलेंडर ट्रॉलीवर असल्यानं रिफिलसाठी आणि ने-आण करण्यासाठी सोपं जातं व हे वापरण्याकरता कोणतंही इंधन वा विजेची आवश्यकता नसते. ही यंत्रणा सेल्फ डिस्प्लेसमेंट मेथडवर काम करते. ही एक मजबूत आणि विश्वसनीय ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा आहे. बंधन बँक आणि HDFC बँक यांच्या CSR मदतीतून ड्युरा सिलेंडर ही प्रणाली अनेक उपजिल्हा रुग्णालयात बसवण्यात आली. पुण्यातील ससून तसंच चिपळूण, खेड, कागल, हातकणंगले, दापोली, जालना, अंबड इत्यादी अनेक ठिकाणी ही प्रणाली पुरवण्यात येत आहे. त्यामुळे या रुग्णालयांना सहजपणे व्हेंटिलेटर आणि HFNO प्रणाली वापरता आल्यानं अनेकांचे जीव वाचले. ऑक्सिजन निर्मितीचा प्लांटच जर रुग्णालयाच्या आवारात असेल तर रुग्णालय व्यवस्थापनाला ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्यासाठी धावपळ करण्याची गरज उरणार नाही, अशी कल्पना CSR टीमनं पुढे आणली. उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी त्यांच्या टीमला यावर काम करायला सांगितलं आणि टीमनेही तातडीनं रिसर्च करून PMC हॉस्पिटल, धायरी, कैलासवासी मुरलीधर पांडुरंग लायगुडे डिस्पेन्सरी या ठिकाणी 2 वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स HDFC बँकेच्या CSR फंडाच्या मदतीतून उभारले. या प्लांटमध्ये वातावरणातील हवा खेचून शुद्ध ऑक्सिजन वेगळा केला जातो. त्यानंतर ऑक्सिजन कॉम्प्रेस स्वरूपात टँकमध्ये साठवला जातो. जर अखंडित वीज पुरवठा असल्यास ऑक्सिजन संपण्याचा विषय येत नाही. हा प्लांट उभारण्याकरता कोणत्याही ऑथॉरिटीकडून परवानगी घेण्याची गरज नसते आणि तुलनेनं अत्यंत कमी जागा लागते. हे ऑनसाईट ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स कार्यान्वित झाल्यामुळे हॉस्पिटल्सना ऑक्सिजनकरता पुरवठा साखळीवर अवलंबून राहावं लागणार नाही. पुणे शहरात ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये यासाठी उचललेलं हे मोठं पाऊल आहे. अशाच प्रकारे CCC सेंटरमध्ये छोटे पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे 5 लिटर पर मिनिट ऑक्सिजन देतात तेही बंधन बँक आणि HDFC बँकच्या CSR मार्फत मिळवून बसवण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात पालिका कर्मचारी आणि विशेषतः स्वच्छता आणि आरोग्य विभागाच्या मॉनिटरिंगचा प्रश्न उभा राहिला. यावर उपाय म्हणून पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या CSR टीमनं PMC टास्क ॲप टेक्नोपर्पल कंपनीच्या सहाय्यानं तयार केलं. या ॲपसाठी ॲक्सिस बँकेनं अर्थसहाय्य केलं आहे. या ॲपद्वारे ऑनफिल्ड कर्मचाऱ्यांना ऑनलाईन ट्रॅक करणं आणि रिअल टाईम मॉनिटरिंग करणं सहज शक्य होणार आहे. या ॲपची वैशिष्ट्य म्हणजे अटेंडन्स चेकलिस्ट रिपोर्टिंग आणि महत्त्वाचं म्हणजे
राईट पर्सन ॲट राईट टाईम ॲट राईट लोकेशन ॲट राईट वर्क ॲट राईट क्वालिटी ही आहेत. या ॲपची कार्यप्रणाली पाहूया. पालिकेच्या एका शौचालयाचा सफाईचा टास्क स्वच्छता कामगाराला मिळाला. जिओ टॅगिंग असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष कामाच्या जागीच लॉग इन ॲक्सेस मिळेल. त्या अस्वच्छ शौचालयाचे फोटो आणि स्वच्छता केल्यानंतरचे फोटो तो ॲपवर अपलोड करेल. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवता येईल. शेवटी त्याने कामाचा रिपोर्ट सबमिट केल्यावर पोर्टलवर काम पूर्ण असं स्टेटस दिसेल. एखाद्या नागरिकानं ॲपमध्ये तक्रार नोंदवली तर ऑटोमॅटिकली त्याचा टास्क क्रिएट होईल आणि संबंधितांना तो असाईन होईल. शहरातील सगळ्या रिपोर्टिंगचा लेखाजोखा ॲपच्या डॅशबोर्डवर दिसेल. शेड्यूल मॉनिटरिंगमध्ये किती टास्क पूर्ण झाले आहेत, किती एक्सपायर झाले आहेत हे पाहता येईल. हा ॲप कचरा गाडी, कचरा उचलणारे, रस्ते सफाई कर्मचारी यांचं सुद्धा रिअल टाईम मॉनिटरिंग करतो. जर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं PMC टास्क ॲपचा वापर सर्व विभागांसाठी केला तर कर्मचाऱ्यांच्या अटेंडन्स, चेकलिस्ट, रिपोर्टिंग, मॉनिटरिंग यावर नियंत्रण ठेवू शकेल. यासारख्या ॲपच्या माध्यमातून या पालिकांची कार्यक्षमता कित्येक पटीनं वाढेल.